आमदार धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री असताना त्यांच्या विभागात मोठा कृषी साहित्य खरेदी घोटाळा झाला असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले. विशेषतः हे आरोप करण्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आघाडीवर होता. त्यांनी धनंजय मुंडेच्या विरोधात अक्षरशः रान पेटवलं होतं. एका याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात या कथित घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल केली. त्यावर निर्णय देताना जुलै 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे या प्रकरणात मोठा दिलासा दिला. विशेष कृती आराखड्याअंतर्गत शेतीपूरक साहित्य खरेदी प्रक्रिया संपूर्ण वैध आहे असं म्हणत सदर प्रकरणात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला उच्च न्यायालयाने 1 लाखाचा दंड देखील ठोठावला होता. पण त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात लोकायुक्ताकडे तक्रार दाखल केली. दोन गंभीर मुद्द्यावर ही तक्रार आधारित आहे. सोमवारी 2 मार्चला राज्याच्या लोकायुक्ताने दमानिया यांची ही तक्रार फेटाळून लावत धनंजय मुंडेला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेचा आणखी एका न्यायालय लढाईत विजय झाला असून अंजली दमानिया मात्र तोंडावर आपटल्याचं आता बोललं जातं. एकीकडे मुंडे समर्थकांकडून दमानिया यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या समर्थकांना आवाहन करत शांत राहण्याचा सल्ला दिला. दरम्यान अंजली दमानिया यांनी 2 गंभीर मुद्द्यावर दाखल केलेली ती तक्रार काय होती, त्यावर राज्याची लोकायुक्तांनी कोणते आदेश दिले होते, निकाल देताना नेमकी कोणती निरीक्षण नोंदवली आणि या प्रकरणावरून मुंडे समर्थक आणि दमानिया यांच्यातील सोशल मीडिया वॉर कशा पद्धतीने रंगलाय तेच या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात समांतर. मंडळी, सर्वात आधी अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात महाराष्ट्र लोकायुक्त कार्यालयात 2 मुद्द्यावर आधारित कोणती तक्रार दाखल केली होती ते पाहूया. तर पहिला मुद्दा होता कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याच्या संदर्भात. महाराष्ट्र कृषी विभागामार्फत 5 प्रकारच्या कृषी साहित्य व खताची खरेदी ही बाजारभावाच्या जवळपास दुप्पट दराने आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीवर करण्यात आला आणि या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय देखील तक्रारीतून व्यक्त करण्यात आला होता. या संदर्भात अंजली दमानिया यांनी संबंधित कृषी साहित्य जसे की नॅनो खते, स्प्रे बंक, कापूस बॅग हे साहित्य खुल्या बाजारातून कमी किमतीत म्हणजेच निम्म्याहून कमी दराने खरेदी करून त्याचे पुरावे लोकायुक्त कार्यालयासमोर सादर केले होते. याशिवाय दमानिया यांनी आपल्या तक्रारीत उपस्थित केलेला दुसरा मुद्दा होता ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि राखेचा. आमदार धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या मालकीच्या 3 कंपन्या फ्लाय ॲश व्यवसायात कार्यरत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या कंपन्यांमार्फत बॉटम ॲशची अफरातफर होत असल्याचा आरोप तक्रारीत केला होता. या संदर्भात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अर्थात महाजेनको यांनी बीड येथील पोलीस अधीक्षकाकडे दाखल केलेल्या 40 तक्रारींची यादीही सादर करण्यात आली होती. राजकीय दबावामुळे या कोणत्याही FIR वर कारवाई झाली नाही असं देखील दमानिया यांनी तक्रारीत नमूद केलं होतं. मंडळी, आता या तक्रारीवर 2 मार्चला राज्याच्या लोकायुक्त कार्यालयाचा आदेश आला. त्या आदेशात नेमकी कोणती निरीक्षण नोंदवली होती ते सुद्धा पाहूया. तर कृषी साहित्य खरेदी प्रकरणाबाबत बोलताना लोकायुक्तांनी सांगितलं की या संदर्भात आधीच उच्च न्यायालयाचा आदेश अस्तित्वात आहे. त्यात क्लीन चिट मिळाली असून संबंधित याचिकाकर्त्यांनी दंड देखील भरलाय. त्याला जर उच्च न्यायालयाचा तो निर्णय मान्य नसता तर त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असती, पण तसे झाले नाही. तसेच उच्च न्यायालयाचा आदेश लोकायुक्तावर बंधनकारक आहे, त्यामुळे त्या आदेशाविरुद्ध लोकायुक्त कोणताही वेगळा आदेश देऊ शकत नाहीत. अर्थात अंजली दमानिया यांनी कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे केलेले सगळे आरोप लोकायुक्तांनी फेटाळून लावले. याशिवाय ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमुळे धनंजय मुंडेची आमदारकीही रद्द व्हावी या तक्रारीच्या अनुषंगाने लोकायुक्तांनी सांगितलं की भारतीय राज्यघटनेतील कलम 102 व 103 नुसार आमदाराच्या अपात्रतेबाबतचा निर्णय राष्ट्रपतीकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे याबाबतीत चौकशी अथवा निर्णय देण्याचा अधिकार लोकायुक्ताकडे नाहीये. पुढे लोकायुक्तांनी आपल्या आदेशात महाजनेकोकडून बीड पोलीस अधीक्षकाकडे दाखल केलेल्या 40 तक्रारीबाबतही आपलं निरीक्षण नोंदवलं. त्यांनी सांगितलं की सदर FIR संदर्भात लोकायुक्त चौकशी करू शकत नाही. आवश्यक असल्यास दंडाधिकारी न्यायालयात स्वतंत्र खासगी तक्रार दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं लोकायुक्तांनी आपल्या आदेशात म्हटलंय. आता या आदेशावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पुढची भूमिका देखील समोर आली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही बाब सार्वजनिक हिताची असून संबंधित सर्व कागदपत्रे व पुरावे याबाबत पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यात येईल. तसेच भ्रष्टाचाराविरोधात माझा लढा कायम राहील असं दमानिया म्हणाल्या. दुसरीकडे कृषी साहित्य खरेदी प्रकरणाच्या बाबतीत उच्च न्यायालयापाठोपाठ राज्य लोकायुक्तांनी देखील धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात येतो. होळी सणाच्या दिवशीच लोकायुक्तांच्या या आदेश आल्याने बुरा न मानो होली आहे असं म्हणत अंजली दमानिया यांना मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येते. सुपारीबाज, बदनामीय बाई, रिचार्जवाल्या बाई असे शब्द त्यांच्याबद्दल वापरले जातात. काही मुंडे समर्थकांनी तर दमानिया यांना थेट व्हॉट्सअप मेसेज करत डिवचवलं. त्या संदर्भातील काही स्क्रीनशॉट स्वतः दमानिया यांनी आपल्या X हँडलवर शेअर केले. भ्रष्टाचाराविरोधात लढल्याबद्दल मिळालेलं मेडल याला म्हणतात लढ्याचे फळ. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून छळ चालूच आहे असं म्हणत त्यांनी ट्विटरवर काही
फोटो अपलोड केले. आता या संदर्भात अंजली दमानिया मुंडे समर्थकाविरोधात काही कायदेशीर कारवाई करतात का ते पाहणं महत्त्वाचे ठरेल. पण धनंजय मुंडे यांनी मात्र या पार्श्वभूमीवर एक्स अकाउंटवरून एक ट्विट करत आपल्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिलाय. मुंडे म्हणाले की प्रत्येकाला आपला उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या परीने न्याय किंवा दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जातो. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्राचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकाच्या अशा भावनिक व अविचारिक कृतीमुळे आपल्या विरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना आणखी बळ मिळते, हे लक्षात घ्या. शेवटी संयम महत्वाचा आहे. अशा स्वरूपाचा ट्विट मुंडे यांनी केला. मंडळी, मागील काही काळापासून धनंजय मुंडेवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर आरोप होत आले, पण त्यातील बहुतेक आरोपांच्या बाबतीत त्यांना क्लीन चिट मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतं. पीक विमा संदर्भात देखील मोठा घोटाळा झाल्याचं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं होतं, पण त्यात कोणताही घोटाळा झाला नसून राज्यात मागील 10 वर्षात सर्वाधिक पीक विमा हा धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला मिळाला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात घोषित केलं. याशिवाय निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीत आपल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपातून देखील धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे. आणि आता कृषी साहित्य खरेदी प्रकरण व ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या बाबतही मुंडेच्या बाजूने निकाल लागलाय. त्यामुळे धनंजय मुंडेसाठी मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे. दुसरीकडे मात्र अंजली दमानिया या आजवर फक्त धनंजय मुंडेची बदनामीच करत होता का आणि ती कशासाठी करत होता असे प्रश्न उपस्थित केले जातात. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.